महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे देवदर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे। त्यांनी दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांना महाविकास आघाडीच्या वतीने एक गदा देखील देण्यात आली आहे। काय नेमकं या गदेचं प्रतीक म्हणून आपण आज या ठिकाणी हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज भरत आहे। आज नगर शहरामधील विशाल गणपतीचं दर्शन घेतलं आणि दक्षिणमुखी हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींनी या ठिकाणी मला हनुमानाचं सर्वात महत्त्वाचं जे शस्त्र होतं ते म्हणजे गदा, ते गदा या ठिकाणी मला दिली की जी आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची घोडदौड थांबलेली ती घोडदौडीला यश मिळण्यासाठी ही गदा या ठिकाणी दिलेली आहे। गदेच्या मधून सांगायचं गदा विकासाची, गदा अंधकार दूर करणारी, गदा दादागिरी, गुंडगिरी, दडपशाही ही दूर करण्यासाठी हनुमानाची आशीर्वाद रूपी ही गदा आम्ही त्यांच्या हातात एवढं बळ यावं की त्यांनी नगर दक्षिणची या ठिकाणची सीट तर राखावीच, पण दिल्लीकडे अशी कूच करावी, अशी तुतारी वाजवावी, त्याच्यासाठी ही गदेच्या माध्यमातून बजरंगबलीचा आशीर्वाद त्यांना आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने खरं तर देत आहोत। काय किती विश्वास वाटतोय? 100% विजय हा निश्चित आहे। हनुमान जयंतीचा दिवस निवडलेला आहे। हनुमानानं लंकेचं दहन केलं होतं, रावणाचं त्या ठिकाणी दहन केलं होतं, आपल्याला सगळं माहिती आहे। आम्हाला महाविकास आघाडीवरून पूर्ण विश्वास आहे की निलेश लंके हे या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या प्रवृत्तींचं दहन त्या ठिकाणी करून विकासाची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवतील। एकंदरीत जर बघितलं तर कार्यकर्त्यांकडनं जे आहे त्यांना गदा देण्यात आलेली आहे आणि या गदेच्या माध्यमातून कुठेतरी जी विजयाचा विश्वास जो आहे तर तो कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।